तिसऱ्या पाठातील आपण काही महत्वाची वाक्य बघणार आहोत, शब्द बघणार आहोत. हे सगळे काय आहेत? अव्यय आहेत, जे चालत नाहीत. रामः रामो रामः सारखे त्यांना आपण अव्यय म्हणतो. मग आता याचे आपण दोन दोन वाक्य बनवणार आहेत. तुम्हाला सांगायची इच्छा असेल, दोन एक एक वाक्य तुम्ही सांगू शकता. बोलण्याची प्रॅक्टिस तुमची होणार आहे. इथं शब्दाचा अर्थ आहे येथून किंवा इथून. साध्या भाषेत इथून किंवा येथून. या असे मी एक वाक्य सांगतो. राम नको, नेहमी रामच येतात. कृष्ण इतः धावती. आता आपण हा पाहिलेला नाही. कृष्ण इथून धावतो किंवा येथून धावतो. किती सोपं वाक्य. इतः. अजून एक वाक्य सांगतो स्त्रीलिंगाचं. गोपिका इतः आगच्छती. गोपिका काय? इथून येते. म्हणजे समजा कोणतरी उभं आहे आणि तुम्हाला सांगते की इथून आली, तिथून धावला. तसं इथून किंवा येथून. हिंदीमध्ये जहां से, सॉरी यहां से. बोला, एक एक वाक्य बोला. एक दोन वाक्य आली तुमच्याकडून, पुढे चालणार आपण. येथून. तुम्हाला काही क्रियापद माहिती आहेत, तुम्हाला काही शब्द माहिती आहेत. बिंदास्त. पानं पलटली तरी चालतील, लक्षात नसेल तर. बोला बोला. दोन वाक्य माझे, दोन तुमचे. हा, नका घाबरू. हा, पटापट. अर्जुनः इतः शृण्वन्ति हा, शृणोती म्हणायचं. शृण्वति हा, म्हणून काय म्हटलं मी, जे शृणोति तुम्हाला धातू माहितीत तेच तुम्ही शक्यतो म्हणा. अर्जुन इतः. तुम्हाला आता पतती माहिती, पण पततीच्या ऐवजी आपण त्याला शृणोती करूया. कारण की इथून अर्जुन ऐकतो. समजा कोणते दाखवते की इथून, किंवा कोणतरी दाखवते मनापासून. आपण सगळे कानातून ऐकतो, कानापासून ऐकतो. अर्जुन तसा नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की किती चांगला श्रोता तू आहेस, की तू अख्ख्या शरीराचा कान करून ऐकतोस. माऊलींचे शब्द आहे ते. 10व्या का 11व्या अध्यायातील 15व्या अध्यायातील, क्षमा करा, 15व्या अध्यायातील शब्द आहेत की अर्जुन हा सर्वांगाचे कान करून भगवंताचा शब्द ऐकतो. म्हणजे फक्त कानच ऐकतोय असं नाही, अख्खं शरीर भगवंताचा पुढचा शब्द काय असेल म्हणून इतः शृणोती, हृदयात शृणोती. पुढे बोला, अजून एक वाक्य, मग पुढे चाललो आपण. हम्म. आता हे स्त्रीलिंग शब्द घ्या. कुठलंही नाव, किती माता नाव आहे? इतः हा, माता माता. इतः पचति माता इतः इतः पचति पचती. आई इथून शिजवते. आता अर्थदृष्ट्या थोडस हे आहे सेंटेन्स, की चालते, पण तरी काय हरकत नाही. आपण नवीन नवीन आहोत. इतः म्हणजे इथून. नंतर पुढचा शब्द आहे ततः. किती सोपे सोपे आहेत बघा. इतः, ततः, कुतः, याच्यावरून आपल्याला कळेल हे. एकाच. तथ म्हणजे तिथून किंवा तेथून, काय पण म्हणू शकता. एक वाक्य मी बनवतो, मग तुम्ही वाक्य सांगा. ठीक आहे. तिथून किंवा तेथून, जे तुम्हाला म्हणायचंय. बालकः ततः पतती. मुलगा. सर, माझं वाक्य सांगितलं तुम्ही. आहेत अजून भरपूर क्रियापद आहेत, किंवा मला विचारा त्याला मी कुठलं क्रियापद यासाठी संस्कृत शब्द सांगा, असं पण चालेल आपल्याला. चला पटापट. बालकः ततः पतती. बालिका अ, ततः वदती. पश्यति हा, तिथून पाहते. चालेल. पश्यती. आता तुमचे वाक्य सांगा, चला पटापट पटापट. हा. हा, ब्यूट. हा. सीता ततः वदति हा, सीता तिथून बोलते. तिथून म्हणजे तुम्ही कोणाला तरी असं दाखवताय, असं लांब एक खिडकी आहे. सीता तिथून बोलते. ततः वदती. बोला, अजून एक वाक्य पुल्लिंगाचं. हा, सीता वगैरे नाही, तुम्ही वेगळी नावं सांगा. दीपिका, गीता, लता, माला, किती नाव आहेत. स्त्रीलिंग, भावना, सगळी नाव. हा, बोला. एक पुल्लिंग सांगा, चला. भावना
भावना ततः आगच्छति. आगच्छती झालेलं आहे. दुसरं सांगा काहीतरी. भावना ततः हम्म, खादती. तिथून खाते. अर्थदृष्ट्या थोडस भिन्न आहे, पण समजू शकतो आपण. तिथून खाते म्हणजे ती कुठल्या तरी जागेवरून खात 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 अशी इकडे आलेली. तिष्ठती. तर तिष्ठती. तिथून उभी राहते कसं येणार? आपण म्हणणार तिथं उभी राहते. तिथून उभी राहते असं नाही म्हणू शकत आपण, अर्थदृष्ट्या म्हणतोय हा. गच्छती. हा, ततः गच्छति तिथून जाते. पठति. तिथून वाचते. चला पटते नवीन लिहूया आपण. तिथून हसते. सिदती. तिथून सिदती पण आहे बसते. ना. नाही ना, आपण असं नाही. मराठीत बोलतो का तिथून बसते? जर ती नाही बसत नाही. बसत बसत पुढे येत असेल तरच हे वाक्य बोलू शकतो. तिथून बसते. हम्म. ठीक आहे, चला पुढे. अ ततः झालं. नंतर यतः. याला थोडस डोकं लावायला लागेल. म्हणजे जिथून किंवा जेथून. मग आता जसं आपण यत्र तत्र मध्ये बघितलं होतं, यत्र आलं की काय येतं बरं सांगा? जिथं आल्यानंतर काय येतं? हा हा, जिथं ततः. आल्यानंतर तिथं येतं. जेव्हा आल्यानंतर तेव्हा येतं. जेव्हा आल्यानंतर तेव्हा येतं. है ना? तसं यतः आलं म्हणजे काय येणार? ततः येणारच. बघा एक वाक्य म्हणतो. यतः yes, झालं काहीतरी. यतः कृष्णः धावति ततः गोपिका धावती. जिथून कृष्ण धावतो तिथून गोपिका धावते. धावते. बघा यतः किंवा यतः यतः. आता तुम्ही एक वाक्य सांगा चला. यतः कृष्णः धावती. जिथून कृष्ण धावतो ततः गोपिका धावती. एक वाक्य सांगा चला. हम्म. जिथून तिथून. तुम्हाला जर एखादा मराठी शब्दासाठी संस्कृत शब्द पाहिजे असेल धातू, विचारा मला, मी सांगतो. हम्म. हा हा हा. नाही, मराठीत सांगा, त्याचा आपण संस्कृत मध्ये करूया. बोला. यतः सीता पश्यति ततः रामः पश्यति. हा, रामच्या ऐवजी आता आपण माता घेऊया. यतः पिता पश्यति. जिथून वडील पाहतात ततः माता पश्यति. जर मला इथं बालक म्हणायचं असेल तर कुठली विभक्ती होईल? तर ज्याला समजले तो सांगेल. जिथून वडील मुलास पाहतात तिथून आई मुलास पाहते. बालक शब्दाची कुठली विभक्ती होईल बोला? द्वितीया. बालक. हा, कारण की तो आहे कर्ता, कर्म, सॉरी, तो आहे कर्म. यतः पिता बालकं पश्यति ततः ततः माता बालकं पश्यति. म्हणजे आपण कर्म टाकून सुद्धा वाक्य बनवू शकतो, पण सध्या सोपी सोपी बनवूया. आणि ज्यांना कर्म टाकून सोपी वाटत असतील त्यांनी कर्म टाकून बनवा. ठीक आहे, पुढे काय येतंय बघा. लॅपटॉपला झालं म्हणजे. येतः पुढे काय आहे बघा. पुढे आहे कुतः. कुतः म्हणजे काय? कोठून. काय त्याचा अर्थ आहे? कोठून. कुतः म्हणजे कोठून. आता सांगा बरं एक एक वाक्य. कुतः रामः कुतः आगच्छति. राम कुठून येतो? कुतः.
कुतः बोला चला. कुतः वाक्य. हम्म. कोण सांगेल कुतः? बोला, आता लिहित नाही मी, टाईप नाही होत. प्रतीकः कुतः गच्छति? हा, प्रतीकः. नाही, सॉरी. बरोबर, कुठून जातो? कुठून? हा. हा, गावा. प्रतीकः ग्रामतः गच्छति, गावावरून जातो. हा, तुम्ही आता प्रश्न विचारताय म्हणून मी उत्तर सांगते. बोला कुतः वाक्य बोला. कुतः लिखती, पठती, हसती, गायती. किती क्रियापद बघितले आपण? पचती, पतती, रक्षती, नमती. बोला. हम्म. कुतः कुठून किंवा कुठून, दोन्ही पण चालत. हा. नाही. वर्षा कुतः गायति? वर्षा मुखात, हृदयात गायती. वर्षा कुठून गाते? तर ती मुखापासून किंवा मनापासून, हृदयात गायती. बोला वाक्य. बोला बोला बोला. संतोष सर बोला वाक्य एखादं. कुतः, फक्त एक करता कुतः आणि एक क्रियापद लावायचे, संपला विषय. कुतः. हम्म. बोला. कुतः. नाही. कुतः सांगते कोण वाक्य पटापट? कुतः असं म्हणणार. नाही सुचत आहे. सोपं सोपं आहे, चुकलं तर चुकू द्या. कुतः. गीता कुतः पत्रं लिखति? हा, गीता कुतः पत्रम लिखती. तर कुठून पत्र लिहिते? गीता मुंबईतः पत्रम लिखती, मुंबईवरून पत्र लिहिते. करेक्ट. हम्म. बोला पुढे. सांगा सांगा. काहीतरी करत बसले. हा. कुतः नंतर पुढचा शब्द आहे. आता इतः कळालं, ततः कळालं, कुतः कळालं. पुढचा शब्द आहे किम. किमचा अर्थ आहे काय. ओके, सोपा अगदी. अ बालकः किम खादती? काय खातो? ठीक आहे. आता आपण असं नाही म्हणू शकत किम गच्छती, काय जात. नाही, त्याच्यामुळे तिथे कुत्रच येणार. बालकः किम. किम म्हणजे काय काय काय. हा बोला. ईश्वरः किम रक्षती? ईश्वरः जगत रक्षती, जगाचं रक्षण करतो. हम्म. ईश्वर बोला. किम किम. हा. पिता किम लिखती? पिता पत्रम लिखती. किम म्हणजे काय काय काय. बोला किम. हम्म. सांगा एक एक वाक्य म्हणजे पुढे जाता येईल. त्वां किं पठति? त्वाम नाही म्हणू शकत आपण, त्वम म्हणायचं. त्वम. त्वं, त्वं, हा त्वम. त्वं. कारण की त्वाम आपण अजून शिकलेलो नाही. राधा किम पिबती? हा, राधा जलम पिबती. राधा काय पिते? जलम पिबती. हम्म. बोला अजून. चला. गोपिका किम पश्यती? गोपिका किम पश्यती? गोपिका ईश्वरम पश्यती. ऍक्च्युली किम नाही, कम येणार ते पुढे पण ठीक आहे. हा, किम किम. बोला किम पश्यती, किम खादती, किम राधा लिखती. हा. राधा राधा किं दृश्यति? दृश्यती नाही येणार, पश्यती येणार. कारण की दृश्याचं पश्य होतं, हे आपण कालच्या पाठात पाहिलं होतं की दृश्य मूळ धातू आहे पण त्याचं रूप वेगळं बनतं, म्हणून दृश्याच्या ऐवजी पश्य म्हणायचं. राधा किम पश्यती? राधा
पत्रम पश्यती. राधा पत्र पाहते. बोला, विचारा प्रश्न. चला. किम किम. कुतः म्हणजे कोठून. किम. हम्म. त्वम. आता थोडस वेगळं बनवतो. त्वम किम स्मरसी. आता त्वम असल्यामुळे सरसी स्मरसी येणार, स्मरती नाही येणार. त्वम किम स्मरसी. तू काय विचार करतो. एक. हा. त्वम अ, किम. त्वमच्या ऐवजात अहम म्हणतो. अहम किम जिघ्रामी. मी कशाचा वास घेतो. अहम पुष्पम जिघ्रामी. ठीक आहे. हे आपण क्रियापद पाहिलेले ते आपण बघितले. ठीक आहे. किम. अहम किम लिखसि. पुन्हा एकदा. अहम किम लिखसि. नाही, अहम असल्यानंतर काय येणार. अहम पठामी. मग लिखचं काय होणार. लिखामी. लिखामी हे नाही लिखामी. चुकलं पाहिजे. म्हणून तर आपण ह्या जोड्या जुळवल्या. अहम किम लिखामी. मी काय लिहिते. अहम गीतम लिखामी. मी गीत लिहिते. बोला पुढे. गीत. हम्म. कथम. आता झालं कुतः, कोठून. नंतर किम. किम म्हणजे काय. काय. तुम्हाला जे पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये ते आहे. आता मला ते दाखवता येत नाही. ठीक आहे. पुढे कथम. कथम शब्दाचा अर्थ आहे कसं. कथम. बघा. राम कथम लिखती. राम कसा लिहितो. अ, अयोध्या कथम जयती. अयोध्या कशी जिंकते. ठीक आहे. लता कथम वर्धते. लता म्हणजे वेल. वेल कशी वाढते. वानरः कथम कूर्दती. वानर कसा उडी मारतो. कसा. वर्षा कथम पतती. पाऊस कसा पडतो. पुष्पम कथम विकसती. कसं काय फुल फुलत. वृक्षः कथम पतती. त्वम कथम स्मरसी. तू कसा आठवतो. त्वम कथम गायसी. तू कशी गातेस किंवा तू कसा गातो. कथम 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 याचा एक अर्थ आहे कसा आणि दुसरा अर्थ आहे का. पण कथम या शब्दाचा का हाच अर्थ शक्यतो घेतला जातो. कसा हा या अंगाने त्याचा अर्थ घेत नाही. त्वम कथमचा अर्थ कसा. हा. सीता कथम चलती. सीता कशी चालते. सीता इत्थम चलती. पादाभ्याम चलती. कशी चालते. पायांनी चालते. किंवा उत्तमा चलती. उत्तमम चलती. सुंदर चालते. कथम. आणि दुसरा कथमचा अर्थ काय. का. पण संस्कृत मध्ये भरपूर ठिकाणी कथम म्हणजे कसा, हाऊ एवढाच अर्थ घेतला जातो. कथमचा कधी कधी दुर्मिळ असा का अर्थ घेतला जातो. संस्कृत मध्ये किमर्थम असा शब्द आहे का साठी. कथम शब्दाचे जरी दोन्ही अर्थ दिले असले तरी या ठिकाणी कथम शब्दाचा अर्थ कसं हाच आहे मुख्य. शेवटचा आहे सोपं. या ठिकाणी संपलं. एक दोन मिनिटाची कथा सांगेल. न म्हणजे नाही. अगदी सोपं. अहम खादामी. मी खातो. मग संस्कृत मध्ये अहम न खादामी. मी खात नाही. मराठीत मी जेवत नाही. मी जेवतो. जेवत नाही तसं न लावला की त्याचा अर्थ उलटा होऊन जातो. अहम न पिबामी. अहम चायम न पिबामी. अहम शर्कराम न खादामी. मी साखर खात नाही. अहम दुग्धम पिबामी. मी दूध पितो. अहम प्रतिदिनम धावामी. अहम प्रतिदिनम न धावामी. ठीक आहे. न म्हणजे नाही. किती सोपं. तत इतः ततः कुतः नंतर किम नंतर कथम कथम आणि न. न. ठीक आहे. अशा प्रकारे बालकः न. हे सोपे बालकः होते. न क्रंदति. बालकः न क्रंदति. इत्थम कथम भवितुम अर्हति. बालकः क्रंदति एव.
अतः सः बालकः यदि वयमपि क्रन्दामः तर्हि वयमपि बालकाः. कळलं काय बोल? त्या म्हटल्या की बालक रडत नाही. मी म्हटलं असं कसं? बालक आहे म्हणजे रडणारच, किंवा रडतो म्हणूनच त्याला काय म्हणतात? बाळ म्हणतात. आपण पण जर रडलो तर आपण म्हणजे क्षुल्लक कारणावरून आपण जर रडलो तर आपण पण बालच आहे. एक कथा सांगतो 2च मिनिटात, म्हणजे फक्त 5 मिनिटं तुमचे असे गेले. बघा, एकस्मिन ग्रामे, म्हणजे तुम्हाला संस्कृत कळतंय न काय शिकता, पण हे सांगण्यासाठी. एकस्मिन ग्रामे, 2 मिनिटं फक्त. एकस्मिन ग्रामे रामः श्यामः च मित्रद्वयं वसति. रामः रामः श्यामः. रामः रामः विद्याम् इच्छति, श्यामः धनम् इच्छति. रामः विद्याम्, श्यामः धनम् इच्छति. एकदा मित्रद्वयं विदेशं गच्छति. एकदा मित्रद्वयं विदेशं गच्छति. रामः विद्यां प्राप्नोति, श्यामः धनं प्राप्नोति. एकदा मित्रद्वयं स्वदेशम् आगच्छति. एकदा मित्रद्वयं स्वदेशम् आगच्छति. मार्गे चोराः आगच्छन्. मार्गे चोराः आगच्छन्. रामः धनहीनः, श्यामः धनवान्. अतः चोराः श्यामस्य धनं हरन्ति, धनं गृहीत्वा धावन्ति. रामः श्यामः मित्रद्वयं स्वनगरम् आगच्छति. नगरे राजा आसीत्. नगरे राजा आसीत्. राजा रामम् आह्वयति, आगच्छतु आगच्छतु. त्वं विद्यावान्, मन्त्रीस्थाने तिष्ठतु. त्वं विद्यावान्, मन्त्रीस्थाने तिष्ठतु. रामः मन्त्री अभवत्. श्यामः विद्याहीनः धनहीनः च. श्यामः जीवनार्थं रामस्य दासः अभवत्. इति कथा समाप्ता. भवद्भिः कथा अवगतम् इति अहं जानामि. उत्तमा कथा. सोपी कथा होती. दोघं जण होते, एकाला पैसे पाहिजे होते, एकाला ज्ञान, एकाला पैसे. दोघं परत येतात, मग चोर भेटतात. याच्याकडे पैसे नसतात, याचे पैसे सगळे आता चोर घेऊन जातात. मग राजा असतो, राजा काय म्हणतो, तू मंत्री बन का, तुझ्याकडे नॉलेज आहे. याच्याकडे ज्ञान नाही, पैसे होते, पैसे गेले. मग हा जगायसाठी रामाचा सेवक झाला. असं या संस्कृतचं किंवा कुठल्याही ज्ञानाचं महत्व आहे. त्याला चोर लुटू शकत नाही, आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे दिल्यानंतर वाढतं असं ज्ञान आपण सतत मिळवत राहिलं पाहिजे. छान. आपण हे संस्कृतचं ज्ञान मिळवतोय, जो एक जपण्याचा वारसा आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं मिळवण्याचं काम करत आहोत. अतिशय चांगली गोष्ट आहे. धनापेक्षा ज्ञानाला महत्व आहे. धनाला महत्व नाही असं नाही, पण ज्ञाना एवढं नाही. धन असेल तर ज्ञान येईलच असं सांगता येत नाही, पण ज्ञान असेल तर धन येईलच. हा बोल. धन असेल तर ज्ञान येईल, येईलच सांगता येत नाही, पण ज्ञान असेल तर धन मात्र येईलच. ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ओम पूर्णमद पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
शांति शांति शांति।